मनसे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनधिकृतपणे उद्घाटन केल्यानंतर त्यांच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता। त्यानंतर अमित ठाकरेंनी नेरूळमध्ये जात विराट शक्ती प्रदर्शन करत पहिल्या केसचे एक प्रकारे जोरदार सेलिब्रेशन केलं। अमित ठाकरेंचं नवी मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर मनसैनिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। शिवरायांच्या मूर्तीला अभिवादन केल्यानंतर अमित ठाकरेंनी चालतच नेरूळ पोलीस स्टेशन गाठलं। नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये पायी गेल्यानंतर अमित यांनी नोटीस स्वीकारली। राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांनी मला प्रोत्साहन दिल्याने मी हे काम केल्याचं अमित ठाकरे म्हणाले। जे 70 महाराष्ट्र सैनिकांवर जे कलम झाली त्यामुळे आम्ही जे सगळे जण होतो तिकडे आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराजांना बघू शकत नाही, म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि त्याचा मला अभिमान आहे। जे आम्ही तो कपडा घाणेरडा फाडला, महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला, आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला, त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असेल तर मला अभिमान आहे। अजून टाकायचे तर टाका आणि ती नोटीस आहे।